नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नाशिक शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून काल रात्री सुभाष रोडला सिगारेट दुकानाच्या गोडाऊनमधून चोरट्यांनी लाखो रुपयांची महागडी सिगारेट चोरून नेली आहे। सुभाष रोड परिसरामध्ये परमानंद किशनचंद नावाचे जुने प्रसिद्ध होलसेल सिगारेट विक्रीचे दुकान असून समोरच साई व्यापारी भवनमध्ये परमानंद किशनचंद जनरल मर्चंट नावाने गोडाऊन आहे। ईश्वर किशनचंद तारवाणी, खेमचंद किशनचंद तारवाणी, विनय खेमचंद तारवाणी मंगळवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे गोडाऊन बंद करून घरी गेले होते। बुधवारी 31 जुलै रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाबाहेरील लोखंडी ग्रिल कटरच्या सहाय्याने तोडली। तसेच शटरचे लॉक न तोडता शटर लॉक पट्टी तोडण्याचे दिसून आले। काहीतरी चोरीची घटना झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश केला आणि सोबत आणलेली पिकअप व्हॅन दुकानाजवळ लावून माहीत असलेली लाखो रुपयांची महागडी सिगारेट व्हॅनमध्ये टाकून आलेल्या व्हॅनमधून पळून गेले। चोरट्यांनी चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमुळे कुणाला कळू नये म्हणून रेकॉर्डिंग होत असलेला DVR सुद्धा सोबत घेऊन गेले। चोरट्यांनी काल रात्री सुमारे 3 वाजता दुकानामध्ये प्रवेश केला आणि सुमारे 1.5 तास निवांतपणे चोरी करून पळाले। तारवाणी यांनी दुकानात चोरी झाल्याचं लक्षात येताच नाशिक रोड पोलिसांना कळवलं। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केलाय। नाशिक रोड तसेच शहर परिसरामध्ये चोरीच्या घटना वाढल्या असून नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला दुसाणी ज्वेलर्स या सराफी पेढीमध्ये चोरी झाली होती। दरम्यान चोरीची घटना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून रात्री 3 वाजता आलेली पिकअप व्हॅन स्पष्ट दिसून येते। सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे। पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। विनय खेमचंद तारवाणी यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत। आमचं गोडाऊन आहे परमानंद किशनचंद सुभाष रोड नाशिक रोडला। आमच्या दुकानावर आम्ही रीतसर 9:30 वाजता दुकान बंद केलं होतं। सकाळी आम्ही आलो तर दुकानावर लॉक वगैरे सर्व तुटलेले होते, बाहेरची जाळी पण तुटलेली होती आणि लॉक सर्व कटरनी त्यांनी सर्व क्लिपा वगैरे सर्व तोडून आतमध्ये त्यांनी सर्व मालाचे अस्तर केले आणि सिगारेटची चोरी, शिवाजी विडी, गायछाप, साबणं सर्व त्यांनी जवळजवळ 3 ते 4 लाखाची चोरी केलेली आहे त्यांनी। आणि सर्व मालांनी त्यांनी पिकअप लावून 1-1.5 तास ते उभे होते। पिकअप आम्ही सर्व कॅमेरा चेक केले, जवळपास सर्व समोरचे कॅमेरा वगैरे बघितले आम्ही। 1.5 तास पिकअप उभी होती। 2:55 आले होते ते रात्री आणि 4:30 वाजेपर्यंत ते उभे होते। 3 ते 4 जण होते त्याच्यात। ते सर्व त्यांनी मालबिल त्याच्यात गाडीत भरून सर्व ते पसार झाले। या सिगारेटची चोरी आता वारंवार खूप वाढत आहे। आता सगळीकडे नाशिक रोडला, नाशिक सिटी, भद्रकाली, शिंदेपळसे साईड सगळीकडे चोरी वाढत आहे। तरी कृपा करून पोलिसांनी इथे थोडी पेट्रोलिंग वगैरे वाढवावी, कारण की 1.5 तास ते उभे होते। 1.5 तासात ते कोणाच्या लक्षात आलेले नाही। कृपा करून थोडी पेट्रोलिंग वगैरे सुभाष रोडमध्ये आमच्या व्यापारीमध्ये खूप दहशत पसरलेली आहे। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।